चर्चा समाधानकारक झाली असं वाटतं मला, कारण त्यांचे काही जे इश्यू आहेत बेसिकली अधिकाऱ्यांच्या स्तरावरून निष्काळजीपणा होतो, ह्या काही उदाहरणं त्यांनी माझ्यासमोर मांडली आणि त्याबद्दल ती वस्तुस्थिती खरी होती. मला वाटतं हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणी करण्यामध्ये त्याला गती, मला वाटतं तीच त्याची मुख्य मागणी आहे, आपण ती पूर्ण करतो. थोडक्यात आता काय निष्पन्न झालंय, तुमची पुढची भूमिका काय? मी आज माननीय जरांगे पाटलांच्यावर विस्ताराने चर्चा केलेली आहे आणि त्यामध्ये काही मुद्दे जे आहेत की त्याची कार्यवाही सरकारी पातळीवर सुरू आहे, पण त्याच्यामध्ये काही त्यांचे आक्षेप आहेत, काही गती देण्याची गरज आहे, काही ठिकाणी म्हणजे थोडा निष्काळजीपणा दिसतो आहे किंवा आता मुलांच्या शिक्षणात शैक्षणिक वर्ष आहेत त्याचं नुकसान होऊ नये अशा प्रकारची त्यांची काही त्याच्यामध्ये आक्षेप होते. आम्ही आता विस्ताराने चर्चा केली त्यांच्याबरोबर. आता मला वाटतं त्यांना जी काही माहिती हवी आहे ती आता मी त्यांना देतो आहे आणि मग त्याच्यानंतरही त्यांना असं वाटत असेल की अजून चर्चा त्याच्या विषयात करावी तर उद्या त्यांच्यावर चर्चा करणार आहे मी. अच्छा, तुम्ही स्वतः जाऊन भेटणार त्यांना पुन्हा उद्या? हो, उद्या मी तशी आवश्यकता वाटेल स्वतः जाऊन भेटेल त्यांना. पण रात्रीत तुमचं काही शिष्टमंडळ जाऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे? आमचा प्रयत्न आहे की जो त्याच्यामध्ये त्यांनी ज्या काही आमच्यासमोर मागण्या मांडलेल्या होत्या त्याची एक सविस्तर माहिती घेऊन आम्ही त्या ठिकाणी काहींना आम्ही आमच्या अध्यक्षांना पाठवतो आहे आणि जर त्याच्यातून समाधानाचं असेल तर मग हरकत नाही, पण त्यांची इच्छा असेल तर मी जाऊन भेटावं त्यांना आजच्या चर्चेच्या अनुषंगी, तर उद्या मी जाऊन त्यांना भेटेल सकाळी. पण एकूण चर्चा साधकबाधक झाली थोडक्यात? चर्चा समाधानकारक झाली असं वाटतं मला, कारण त्यांचे काही जे इश्यू आहेत बेसिकली अधिकाऱ्यांच्या स्तरावरून निष्काळजीपणा होतो, ह्या काही उदाहरणं त्यांनी माझ्यासमोर मांडली आणि त्याबद्दल ती वस्तुस्थिती खरी होती. त्यामुळं याच्यामध्ये आता विभाग आयुक्तांनी आता एक पुढाकार घेतलेला आहे की दर 15 दिवसाला ही जी व्हॅलिडिटी कमिटी आहे याचा ते आढावा घेतील विभाग आयुक्त, कोणती किती काय पेंडन्सी आहे. दर आठवड्याला तहसीलदार प्रांतांच्या लेवलवर वंशवळी समितीचं काय चाललं आहे काम करत त्याचा ते आढावा घेतील. म्हणजे त्याला आणखी गती द्यायचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि याच्याबरोबरीनं जी काही होम टू होम आपण सर्वे करायचं म्हणतो आपण, ते कसं करता येईल आपल्याला, ज्यामुळे लोकांपर्यंत रीच आपण गेला पाहिजे आपला. नाही तर त्या वंशवळी समिती कधी एकत्र येणार आणि ते कधी लोक त्यांना भेटणार. त्यामुळे एक आठवड्यातून त्यांना मग आयुक्तांना म्हटलं आठवड्यातून एक दिवस निश्चित करा की ह्या गुरुवारी किंवा काय वाटेवर त्या गावचा की वंशवळी समिती आहे त्या दिवशी भेटेल तुम्हाला. बऱ्याच वेळा कृषी वेगळं काम असतं, तर तलाट्यांचं वेगळं काम चालू असतं, ग्रामसेवकाचं वेगळं काम चालू असतं. तर मला वाटतं हे तिन्ही कामं तिन्ही एजन्सीज कधी एकत्र भेटतील त्याचा एकत्र प्रोग्राम करू आपण आणि आठवड्यातून त्यांनी एक दिवस ह्या गावात लोकांना भेटलं पाहिजे. त्यामुळं वंशवळी समिती एकत्र येत नाही, लोक भेटणार कोणाला. आणि शेवटचा मुद्दा की प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक हेल्पलाईन आम्ही कार्यरत करायला सांगितलेली आता. एक आठवड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, म्हणजे त्या सामान्य नागरिकाला दाखल्यासंदर्भात या संदर्भात काही जरी वाटलं तर त्यांनी त्या हेल्पलाईन नंबरला ताबडतोब फोन करायचा आणि त्या आम्ही कार्यवाही करू. त्या हेल्पलाईन नंबरचं मग जिल्हाधिकारी आठवड्याला रिव्ह्यू घ्यायचा आणि विभाग आयुक्ताचा आपण आढावा घेतील. आय थिंक मला वाटतं या सगळ्या झालेल्या पार्श्वभूमीवर एकतर त्या विषयाचं गांभीर्य ला मला वाटतं क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या लक्षात येईल आणि मग ही वसगती जर दूर झाली तर मला वाटतं हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणी करण्यामध्ये त्याला गती, मला वाटतं तीच त्याची मुख्य मागणी आहे, आपण ती पूर्ण करतो. तोडगा असं वाटतं मला, आम्ही आशावादी आहोत. ओके.